शहरात काल रात्री 2 टवाळखोर तरुणांनी प्रचंड धुमाकूळ घातलाय। पोलिसांनी नाव सांगितल्याच्या रागातून या तरुणांनी एका पाईप कंपनीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली आहे। इतकंच नव्हे तर रस्त्यावरील 2 व्यक्तींवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केलाय। तर हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। या प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे। भूम शहरात टवाळखोरांनी हा धुमाकूळ घातलाय। एक पाईपची फॅक्टरी जळवून टाकली आहे। धाराशिवमध्ये या संपूर्ण घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। रात्रीच्या वेळी या टवाळखोरांनी पाईपची फॅक्टरी जाळून टाकली आहे। यामुळे नागरिक चांगलेच धास्तावलेत। पाहू शकतोय सीसीटीव्ही देखील या घटनेचा समोर येतोय। ह्या सीसीटीव्ही मधून देखील एक अत्यंत चिंताजनक आता दृश्य समोर येत आहेत। 2 टवाळखोरांनी एका फॅक्टरीत घुसून रात्रीच्या वेळी ती पाईपची फॅक्टरी पेटवून दिली आहे। या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ समोर येताच तिथले नागरिकही भयभीत झालेत। आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे आपल्या सोबत आहेत। बालाजी, मला सांगा, भूम शहरात आता अत्यंत धक्कादायक घटना आता समोर येते। टवाळखोरांनी एक पाईपची फॅक्टरी जाळून टाकली आहे। नक्की आपण जर पाहिलं तर धाराशिवच्या भूम शहरामध्ये 2 तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। जर आपण पाहिलं तर भूम शहरामध्ये गोलाई चौकामध्ये झेंडा लावण्याच्या कारणावरून काही दिवसापूर्वी तणाव निर्माण झालेला होता आणि या तणावामध्ये तू आमचं नाव पोलिसांना का सांगितलं या कारणावरून जे आहे ती चक्क तरुणाने कंपनी जी आहे ती पेटवून दिल्याचा प्रकार यामध्ये समोर आलाय। पाईपलाईनच्या कंपनीला जी आहे ती त्यांना आग लावलेली आहे, तसा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या व्यक्तीनं चालत जाणाऱ्या देखील व्यक्तीवर हल्ला केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्याचबरोबर आता पोलीस या दोन्ही तरुणाचा जे आहे ते शोध घेत आहेत। गुन्हा मात्र अद्यापही पोलिसांनी दाखल करून घेतलेला नाही। नक्कीच बालाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत धक्कादायक घटना आता भूम शहरातून समोर येते। टवाळखोरांनी एक पाईपची फॅक्टरी जाळून टाकली आहे। पोलिसांना नाव सांगितल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याची माहिती मिळते।